नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत गावठी स्टाईल दही धपाट। तर त्यासाठी मी एक दुधी भोपळा खिसून घेतलाय आणि अर्धी गड्डी मेथी। त्यामध्ये आपण एक वाटी डाळीचे पीठ टाकणार आहोत, म्हणजे बेसन। दीड वाटी ज्वारीचं पीठ, 2 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे। त्याच्यावर चमचाभर ओवा हातावर चोळून टाकायचा। दोन चमचे पांढरे तीळ, लसूण पेस्ट, हे जिरा आणि लसूण एकत्र कुटलेला आहे। एक चमच धना पावडर, अर्धा चमच हळद, एक चमच लाल मिरची, हिरव्या मिरचीचा ठेचा घ्यायचा, आपल्याला लागेल तेवढा, तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं। एक चमच मीठ, तर आता आपल्याला हे फक्त लौकीच्या पाण्यामध्येच हे मळून घ्यायचे, दुसरं आपलं पाणी नाही यूज करायचं। जर आपण लौकीच्या पाण्यात जर हे केलं तर त्याची चव खूप छान येते, त्यामुळे जर आपल्याला अजून जास्त जर पीठ ओलं वाटलं तर आपण अजून त्याच्यात पीठ ऍड करू शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला त्याचा सगळ्याचा एकजीव करून घ्यायचा आहे आणि लौकीच्या पाण्यातच पीठ मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला त्याचा गोळा मळून घ्यायचा एकजीव करून, तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही पाहू शकता की आपला हे गोळा मळून झालाय दुधीच्या धपाट्याचा। तर आता आपल्याला याला 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता 15 मिनिटं झालेलं आहेत आपलं पीठ मुरून। तर घेतलेला आहे धपाट्यासाठी कॉटनचा कपडा, तो ओला करून घेतलेला आहे। त्याचा छोटासा गोळा घ्यायचा मळलेल्या पिठाचा, त्याला गोल करून त्या कापडावर असं पसरून घ्यायचं चांगला हाताने। तर अशा प्रकारे चांगलं गोल करून त्याला बोटाने छिद्र करून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता आपलं धपाटे एका साईडनं झालेलं आहे, थोडंसं भाजून। आता आपण दुसऱ्या साईडने पलटणार आहोत। हे बघा, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला चांगलं कुरकुरीत होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे धपाटे। पाहू शकता मी असे दोन तव्यावर धपाटे भाजून घेत आहे, ज्यामुळे लवकर होतात असे। तर हे धपाटे भाजलेलं आहे आणि इकडचं धपाटा पण तयार आहे। एक साइड भाजलेली आहे, त्याची दुसरी साइड भाजणं चालू आहे, हे तुम्ही पाहू शकता। तर हे धपाट आपल्याला चांगलं कुरकुरीत होऊ द्यायचं। तुम्ही पाहू शकता हे आपलं धपाटा असं भाजून तयार झालेला आहे। आता आपण ह्याला पलटून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता दुसरी पण साइड भाजून तयार झालेली आहे।
तर तुम्ही पाहू शकता असे आपले धपाटे पूर्ण तयार झालेले आहेत. दही, शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, तळलेली हिरवी मिरची. तर तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही धपाटे करून पहा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला धपाटे कसे वाटले.